वो कहते हैं कि वो कंपनी में काम कर रहे हैं 1.5 साल से पिछले। उनकी इच्छा थी कि उनका प्रमोशन हो, उनकी सैलरी में इंक्रीमेंट हो, लेकिन सैलरी में इंक्रीमेंट नहीं हो रही थी। जो सैलरी उन्हें मिल रही थी उससे उनकी घर की ज़रूरतें पूरी नहीं हो रही थी और उनकी आर्थिक स्थिति बहुत ही ज़्यादा बिगड़ती जा रही थी। लेकिन वो कहते हैं कि इस स्थिति में भी उन्होंने सिर्फ प्रभु यीशु पर भरोसा किया। निरंतर वो चर्च आते रहे, प्रार्थना करते रहे और प्रभु यीशु ने उनके विश्वास का मान किया है। एक दिन ऐसा आया अद्भुत रीति से प्रभु यीशु ने 35% इंक्रीमेंट उनकी सैलरी में दिया है, साथ ही साथ प्रमोशन दिया है और सारे आर्थिक आशीर्वादों से भरपूरी दी है। आमेन। इज दिस ट्रू? हे खरं आहे? येस, लेटर भेटला आजच मला. लेटर मिळालं आज मिळालं तुला. आमेन. आमेन. And who is he? मेरे हस्बैंड है. हाँ, वॉलंटियर का काम करते हैं चर्च में. He works as volunteer. They are husband and wife. हाँ. See this, how God has blessed her. देव कसा आशीर्वाद देतोय बघा त्यांना. God bless you. हे भावांचं नाव अलिंदर आहे आणि हे उत्तराखंडचे आहेत. बाय प्रोफेशन ते शेफ आहेत. शेफ. आणि ते बरेच दिवस झालं त्यांना परदेशामध्ये जाऊन नोकरी करायची होती. त्यांनी बऱ्याच ठिकाणी अप्लाय केलं. इवन इंग्लंडला त्यांनी अप्लाय केलं. एका एजंटला त्यांनी 80,000 रुपये दिले, पण तिथे त्यांचे 80,000 जे आहे ते अडकले. मग त्यांना कोणीतरी सांगितलं तू एक काम कर, दापोडीमध्ये एक चर्च आहे, विनियार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च आहे, तिथं जा. शनिवारी तिथं प्रार्थना होते आणि त्यांनी बरोबर ऐकलं. मागील 5 ते 6 महिन्यापासून ते आपल्या चर्चला येत आहेत. ते म्हणत आहेत जेव्हापासून मी चर्चला यायला सुरुवात केलेली आहे, देवानं चमत्कार करायला सुरुवात केलेली आहे. प्रभू येशूवर त्यांनी विश्वास ठेवला आणि ते म्हणतात माझी अडकलेली सगळी कामं व्हायला चालू झालेली आहेत. जे माझे 80,000 रुपये इंग्लंडला जाण्यासाठी एका एजंटकडे अडकले होते ते बाहेर निघाले आणि प्रभू येशूच्या कृपेने त्यांना मलेशियाला एक नोकरी भेटली. त्यांना मलेशियाचा विजा पण भेटला आणि ते विजा घेऊन आलेले आहेत. हालेलुया. आमेन. See this visa to Malaysia. वाह. Good. Congratulations. आमेन. काम भी मिल गया. God bless you. वीजा भी लग कभी गया. हम मलेशिया आए तो खाना खाएंगे आपके हाथ से. God bless God you. bless you. The sister from 15 years had a swelling in her rib cage. She came today. She doesn't know what happened at the last prayer. She was got up here and now she's checking it. There's no swelling at all. She can bend. She can sleep now and everything is fine. आपका हाथ काप रहा है. What happened? क्या हुआ? माहित नाही. माहित ना माहित तुम्हाला? नाही काय झालं. पण काय होत होतं तुम्हाला? सूज झाली होती इथे बरगड्यांना. आणि ह्या वाचनी झोपता पण येत नव्हतं आणि मनकेला देखील दुखत त्रास होतं. व्हायचा. त्रास आता? होता. आणि कशी आले माहित नाही वरती. पण आता दुखतंय का बघा? तपासा आता. Because now I said somebody has got neck हा. problem. मानेचा आजार मी बोललो होतो. There is a person you cannot move your neck. एक व्यक्ती इथे आलाय, त्या व्यक्तीला आपली मान हलवता The येत Lord नाही. Jesus is touching you now. प्रभू येशू तुला आता स्पर्श करताय. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा हो. हो. आता इथं दुखतंय का आता? नाही. इथे पण नाही आणि मानेला सूज पण गेली. सूज पण गेलेली. हो. Bishop, it was difficult for her to bend down. Now she can bend down. She can move her neck also. वागता येत नव्हतं. नको रडू बाई. Healer, complete नको your रडू. master. आमेन. No more trouble, oh God. Yes, Lord.